आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर मुंबईतल्या हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडनं हुतात्म्यांना मानवंदना. शिवाजी पार्कवरती राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा. पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार. 30 देशांचे मंत्री वेव्स शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल रात्री आणखीन एक उच्चस्तरीय बैठक. परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची उपस्थिती. पाकिस्तानी विमानांसाठी 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद. एनआयएचं पथक आज पुन्हा एकदा बैसरन खोऱ्यात. संशयितांची चौकशी सुरू. तर हल्ल्याच्या एक आठवडा आधी दहशतवाद्यांकडून अनेक ठिकाणांची रेकी. जम्मू काश्मीर पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन. तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं पाकिस्तानला आवाहन. मृत्यू झाल्याचा अभिनय केल्यामुळे दहशतवादी हल्ल्यातनं बचावलो. पुण्यातील 4 कुटुंबांनी सांगितली बैसरन खोऱ्यातली कहाणी. दहशतवाद्यांशी नकळत संवाद साधल्याचाही दावा. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपने स्वीकारल्याचा आनंद. केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा. जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं राहुल गांधींची मागणी. सरकार स्थापन झाल्यापासून 100 दिवसात अव्वल काम केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज घोषणा होणार. सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्त अशा 48 जणांचा होणार गौरव. पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन. मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण. मदर डेअरीनंतर आता अमूलनेही देशभरामध्ये दुधाचे दर वाढवले. अमूलच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून नवीन दर लागू. मुंबईत अक्षय तृतीयेला झाली 1,500 घरांची खरेदी विक्री. तर 981 नव्या वाहनांचीही झाली नोंदवणी. सोन्यापेक्षा स्थावर मालमत्तेच्या खरेदीकडे कल. श्रेयस अय्यरची तुफानी खेळी आणि चहलच्या 4 बळींच्या जोरावरती पंजाबचा चेन्नईवरती 2 विकेट्सनी शानदार विजय. प्ले ऑफच्या शर्यतीतनं सीएसके बाद.